वावर किती आहे पाहुणे हो तुमचं सगळं? 10 एकर आहे. हे तर जास्त दिसू राहिलं. लोकांचे बांध करू करू 5 एकर वाढवेले आम्ही. बरं झालं या चोकेला आंब्यावानी शरीराच्या माणसानं सगळं सांगितलं होतं आम्हाला. काय सांगितलं होतं ना तुम्हाला? पोराला बैचा नांदे, पोरग बेवडे, कर्जबाजारी आहे. हराम खोरा तू तर गेला आता. मला 10 करोड रुपये सापडले पाहिजे. श्याम्या आज पाहुणे येऊ राहिले. आधी सांगून देतो मी पाहुणे पुढे पाडे म्हणून दाखवणार नाही. फुकटचं खायला येते बाळा तुला हे येतं का ते येतं का? अरे खरजुल्या तू पोरगी पाहिजे गेलता ना ते पाहुणे येऊ राहिले. आपलं घर दार जमीन पाहिलं म्हणजे मग सासू सासरे का? येड्या झाली नाही अजून सासू सासरे ते. त्याला आधी आपलं घर जमीन पसंत आली पाहिजे. दाढी माझ्यासारखे हिरोला नाही म्हणणारच नाही ते. अरे खळपट चाट्या नवरदेवाचं तोंड पाहून जर सोरी की जमल्या असत्या ना तर तुझ्यासारख्या पोरायचे मरूस तरबी लग्न नसते झाले. म्हणजे मी चांगला दिसत नाही का? अरे लाज वाटते तुला संग घेऊन हिंडाची. दाढी आता तुमच्या हातात जास्त अन्याय नका करू. म्हातार झाल्यावर मलाच पाणी मागसान. काय झालं काऊन डांगडो चालू आहे? अव आज पोरीवाली उराले आपलं घरदार पाहायला. मग पोरगा आवडलं वाटतं त्याले. शामू तुला आवडली का पोरगी? आवडली तर नाही पण रातची झोपी येत नाही. अरे खेकड्या शुक्रमान त्या पोरी तू पसंत आला मी तर संन्यास घेणं पडलं असतं. मी राहुलला बोललो आणतो. काय आलं? अहो त्याला अनुभव आहे सोयरीकी जमवाचा. अरे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझ्याकडे. शेजाऱ्याची जमीन दाखवून तो माझ्या संग लग्न करेल मी. जेव्हा माणसाचे सगळे ग्रह मान उलटी फिरते तेव्हा माणसाचं लग्न होतं. होय ऐका ना लग्न झाल्यापासून ऐकूच राहिल ना तू बोलू कुठे देती? तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. मी नाही करतो यावर प्रेम. म्हणजे दुसरे कोणत्या बाईच्या नांदी लागले काय? अव घुटण्यात मेंदू तो यावर नुसतं प्रेम नाही करत महाप्रेम करतो. शहाजहाननं त्याच्या बायकोसाठी ताजमहल बांधलं होतं. तुम्ही माझ्यासाठी काय बांधसान? अव खेबडे ताजमहल तर सोड मी तुझ्यासाठी पत्राचं शेड बी बनवणार नाही. आज बेसरच मानते पुढं. अहो मजाक मजाक करतो तुम्ही. राहुल बोंबल आज आमचं घर वावर पाहायला पाहुणे येऊ राहिले. तू माझ्या सांग थांबजो बर का? श्याम्या कशाला करू लगन? कशाला हाताने घरात भूत घालून घेऊ राहिला? किती दिवस रातच्या पत्राच्या पन्हाळ्या मोजू मी? काही फायदा नाही श्याम्या लगन करून. अरे मला बी वाटतं मला कोणा अहो म्हणा माझ्या संग भांडणं करा. मला जळक्या पोळ्या खाऊ घाला. माझ्या मग किरकिर करा. सरळ सरळ सांग ना काट्याला म्हणून लग्नासाठी. बायको माणसाची जिंदगीतलं सुख आहे. अरे पण मग काय काम आहे पाहुणे पुढं? अरे तो सांगायचं त्याला मी किती चांगला आहे माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे. शामू भाऊजी यायलाच ना तुम्ही. हे खोटं एक नंबर बोलते. खोटं? वहिनी खरंच चांगलं आहे मी. यात खोटं काय? काय खोटं बोललो मी तुला? लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही महाराणी म्हणी ट्विन. हा हे खोटं बोललो होतो पण तो बाप खरं बोलला होता. काय खरं बोलले होते माझे पप्पा? तो बाप म्हणी आमच्या पोरीसारखी पोरगी सगळ्यात जगात सापडून सापडणार नाही. खरंच होते ते. तुझ्यासारखी डोक्यात जाईल मंदबुद्धी बावळट बायको या जगात सापडून सापडणार नाही. मी जर नसते भेटले ना तर कोणा पोरगी नसती दिली तुम्हाला. मग रायनं पडलं असतं शामू भाऊजीवानी सांड. आता मला कोण ओळलं तुमच्या भांडणाच्या मधात? अहो तू नसती भेटली तर मी बायको दत्तक घेतली असती. इथं मी काय साठी आलो आणि तुमचं काय चाललं? कवाशी घेणारे पाहुणे येतच असं आता. कहो ते शामराव शनपड झांगडगुत्तेचं घर कुठे आहे? कहून काय काय माहिती त्याच्याशी? सोयरीक जमवायची तिथं आपली पोरगी द्यायची त्याच्या घरी. तुम्हाला दुसरं पोरग नाही भेटलं का? कहून पोरा की खराबी का? खराबी? अहो पोराला नांद आहे. काय याचा नांद आहे? तुम्ही मला चांगले लोक वाटवले म्हणून सांगतो. पोराला बयाचा नांद आहे. अहो लग्नाच्या आधी पोराची 1-2 लपडे राहतेच. अहो कर्ज बिल आहे त्याच्यावर. बँकेनं घरावरचे पत्र काढून नेलते म्हणून सलाप टाकला ते ना. चांगली गोष्ट आहे ना सलाप टाकला तर. अहो तुम्हाला समजू राहिली नाही मला सोयरीक मोडाची आहे म्हणजे जमू नका तुम्ही तिथं. पोरग 1 नंबर आहे पण. पोराला काय पाहता त्यानं जमीन भाड्यानं गेले. म्या 7-12 पाहिला त्याच्या नावावर जमीन. तुम्हाला मायावर विश्वास आहे का कागदावर विश्वास आहे? अहो माणसं खोटं बोलते कागदानी. अहो मॅच किद्दा श्याम्याला बेंदाडीतून उचलून आणले. बेंदाडा साफ करता का तुम्ही? अहो दारू पिऊन पडतो तू कुठं बी. मला काही भरोसा नाही बा तुमच्यावर. अहो मी जर खोटं बोलता असन तर माया मरेल बापाची शपथ. मावा एक बी शब्द जर चुकीचा निघला तर माया पायाची चप्पल काढा आणि तुमच्या तोंडात आणा. मला भरोसा नाही बसू राहिला तुमच्यावर. अहो मी तुमच्या बायकोच्या नवऱ्यासारखा आहे. ए भडव्या काय बोल राहिला तू? मस्ती आला का जास्त? अहो मी तुमचा शुभचिंतक आहे. पोरग जवळून पाहिल्याशिवाय कसा निर्णय घेऊ शकतो आम्ही? अहो आमच्या पंचकृषी सगळ्यात जायल पोरगा आहे ते. मग आता सोयरीक कुठे जमवा आम्ही? मग पोरगा आहे ना. काय काम करतो तुमचं पोरग? आपलं पोरगा कलेक्टर होता राहिला एका मार्काना. म्हणजे फक्त एकच मार्क कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी? नाही एकच मार्क पडला त्याला परीक्षेत पण गॅरंटी आहे आपली
पुढल्या 60-70 वर्षामध्ये तो कलेक्टर होईन म्हणजे होईनच. वय किती तुमच्या पोराचं? तसा तो 36चा आहे पण दिसतो 21चा. मग पोरग थोडी ते माणूस देऊ. बाई तुम्ही एकदा पोरग पाहून तर घ्या. तुमच्या पोराचा 50% डाटा आटपला आणि 50% डाटा राहिला आता. म्हणजे तुमच्या पोराची आधी जिंदगी गेली, आधीच राहिली. आता त्याचं लग्न नका करू, संन्यास घ्यायला हवा त्याला. बाई अजून एक पोरग आहे आपलं, चालन का? त्याचं वय काय? पोटातच येते त्याच्या मायच्या अजून. चालावं लय जायला दिसला मला ह्यो माणूस. श्याम्या पाहुणे पुढे जरा लांब्या लांब्या फेकायच्या. डॅडी इथं आल्यावर जे खरंय ते दिसणार असेल त्याला. अरे आता जमाना ऑनलाईन झाला रे, नाही तर पहिले ना शेजाऱ्याची जमीन दाखवून सोयरी की जमावत आहे आम्ही. या पाहुणे हो बसा. लय गरमी बा. आमच्या गावातले लोक लय जळते ना आमच्यावर, म्हणून गरमी वाढली गावात. पाहुणे हो एवढा उशीर कस का झाला यायला? रस्त्यात एक माणूस भेटला होता. कोणता माणूस? नाव नाही माहित त्याचं, पण चोके लांब्यावानी शरीर होतं त्याचं. पाहुणे हो तुम्ही तर पोरगी बी आणली लग्नाच्या आधी घरदार पाहायला. संसार तिला करणे म्हणून तिला आणलं. आमच्या इकडे मधले लोक येते. म्हणलं होतं आम्ही बी मधले लोकायला, पण ते म्हणी चांगलं झालं तर म्हणता म्हणे आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं म्हणून आम्ही आलो. हे घर आहे का तुमचं? हा हे घर आपलंच आहे, हे पोरगा आपलंच आहे. आपलं म्हणजे मग आम्हाला तुमच्या पोराचा क्रेडिट स्कोअर पाहायचा आहे. त्याच्यावर कर्ज किती आहे काय आहे. मग आम्हाला बी तुमच्या पोरीची 1 वर्षाची कॉल हिस्ट्री पाहिजे आणि व्हॉट्सअप चॅटिंग बी. आम्हाला तो बँक बॅलन्स पाहिजे. तू मालदार आहे का भिकारी आहे. आम्हाला तुमच्या पोरीचा फोन चेक करायचा आहे, तिचे किती लपडे होते तर. मला तो मित्राचे नंबर दे, तू हिस्ट्री पाहायला. मला तुमच्या पोरीच्या कॉलेजचं नाव सांगा, तिची माहिती काढायला. आम्हाला दारू पिणारी पोरं चालत नाही. आम्हाला बी मेकअप करणारी पोरगी चालत नाही. बेटा तुला की सांगायचं असेल तर सांगून दे आताच. मला मुलगा एकदम निर्मळ मनाचा पाहिजे, लहान मुलासारखं मन पाहिजे त्याचं. लहान लेकरासारखा जे आमचा श्याम्या इतका बालिश ठेव, अजून मी गोल्डीत मुततो. मला पोरगी सुशिक्षित आणि समजदार पाहिजे. मग मी बावळट दिसते तुला? श्याम्या सुंदरता आणि अक्कल ह्यो योग लय दुर्मिळ राहतो. एक तर तुला सुंदर पोरगी भेटन, नाही तर हुशार भेटन, पण या दोन्ही गोष्टी एका पोरीत भेटणं मुश्किल आहे. म्हणजे मला अक्कल नाही का? अहो तू सुंदर बी नाहीये. आम्हाला पोरगा हिम्मत बाज पाहिजे. अहो लय हिम्मत आहे मयात. सिगरेटच्या पाकिटावरची सडेल कॅन्सर होईल तोंड पाहून बी घाबरत नाही मी. एका माग एक सिगरेट पितो. नांद करा पण शामूचा कुठं? चुप रे श्याम्या, अशा 10 जन्म लग्न होणार री तो. चला मग जमीन पाहून घेऊ. हा चला, हरभरा सोंगाचं बाकी आहे, 1-1 पाच सोंगून घेऊ. आम्ही हरभरा सोंगायला येईल की इथं? आम्हाला बी समजलं पाहिजे ना तुमच्या पोरीला वावरातलं काम येतं का नाही. इथं जास्त जमिनीच ती इकून खायला पाहिजे का? मग लग्न झाल्यावर मी शेतात काम नाही करणार. मग अमेरिकेतून बाया आणतो का मी रोजाना? आमच्या पोरीने अजून शेतात काम नाही करेल. काम नाही करत काही हातपाय हलवते की नाही? अहो रोज सायकल खेळती ती, तिला आवडती सायकल आणायला. आता सायकलचा काय संबंध आला इथं? श्याम्या तुला अजून नाही समजणार, लग्न झाल्यावर बरोबर समजन सायकलचा काय विषय राहत होतं. शेंद्री केसाचे भाऊ तुम्ही काय काम करता? मी युट्यूबर आहे, कॉमेडी व्हिडिओ बनवतो. कुठे या व्हिडिओच्या नांदी लागले? पैसे कमवाकडे लक्ष द्या. खर्च पाण्यापुरते भेटते यातूनच. तुमचं झालं का लग्न? व्हिडिओ तो होईल पण खऱ्या आयुष्यात नाही होईल. कोणी भावच देत नाही मला. चला मग वावर दाखवत तुम्हाला. वावर किती आहे पाहुणे तुमचं सगळं? 10 एकर आहे. हे तर जास्त दिसू राहिलं. लोकांचे बांध करू 5 एकर वाढवेले आम्ही. नावावर 10 एकर आहे पण कब्जामध्ये 15 एकर आहे आपल्या. मालगिल किती होतं तुम्हाला? तसा घरच्या वावरात कमीच होतो, पण शेजाऱ्याच्या चोऱ्या चाऱ्या करून 10-12 लाख जातो सगळा. तुमच्या पोरीला शेतातलं काम जमतं का? नाही आम्ही शेतात नाही जात, आम्ही घरी संडास बांधले. अव बाई शेतात संडास शेती का हे नाही विचारलो. वावरातले काम जमते का? मी शेतात काम नाही करणार. मग शेती करायला पाहिजे, कर्ज काढायला. तुला वावरात काहीच जमत नाही का? एक काम जमतं. कोणतं? वावरात झोप घेणं. पाहुणे अजून काही प्रॉपर्टी नाही का तुमच्याकडे? पिलाट आहे आमचा डांबरी रस्त्याच्या बाजूला. श्याम्या आता सगळं विचारून घे बर का, लग्न झाल्यावर बायको बदलून भेटत नाही. चला झाडाखाली बसून घेऊ. काका हुंड्याचं विचारा ना. पाहुणे हुंड्याचं काय? मग हुंड्याच्या विरोधात आम्ही तुमच्या इथे याच्या आधी एक नवरदेव पाहायला गेलतो आम्ही. त्याने आम्हाला हुंडा मागितला होता, दिली मग नवरदेवावर केस टाकून. बिचारा 6 महिन्यापासून जेलात आहे अजून. आता हुंड्याचं नाव न काढू, नाही तर आम्हाला जेलात पाठवून पीठ दळालं. खूप गरमी आहे मग ही सोयरी पक्की समजू का आम्ही? नाही अजून नका पक्की समजू. अजून आमचे पाहुणे येईन, भावकीतले 4 लोक येईन, गावातले लोक येईन, मग पाहू पुढं. अहो मला तुमच्या पोरीशी लग्न करणे, तुमच्या पाहुण्याच्या आणि भावकीच्या पोरी संग थोडी लग्न करणे. अरे 4 लोक पाहिजे ना. कहून तुम्हाला दिसत नाही काय डोळ्याचं ऑपरेशन व्हायला काय? अरे बयाची इज्जत करा. बया जे करू शकते ते माणसाने करू शकत. माणसं जे करू शकते ते बयाने करू शकत. फ्युचर सासूबाई. अरे दोघं मिळून जे करू शकते ते या जगात कोणीच नाही करू शकत. काय करू शकते दोघं?
तुला फायदा नाही केला का? येल्लो हो तुमच्या इथे बँकेचे कर्जमाफीवाले साहेब आले. इकडे नका पाठवू, मी तिकडं. क्षणफड झांगड गुत्ते तुम्हीचे का? हा. तुमच्यावर किती कर्ज आहे? 5 लाख. गावठी आहे का काही? हा 10 लाख आहे, पण ते डुबवणार आहे आम्ही. प्रायव्हेट बँकेचं कर्ज आहे का काही? हा ते बी 7 लाख आहे, पण ते मागायला आले की कुराडच काढतो आम्ही. पाहुणे हो, तुमचे तर खायचे वांदे. ओ कर्ज नाही आमच्यावर आहे. मग कर्जमाफी पाहिजे का नाही? पाहिजे. बरं झालं या चोकेला आंब्यावानी शरीराच्या माणसानं सगळं सांगितलं होतं आम्हाला. काय सांगितलं होतं ना तुम्हाला? पोराला बैचा नांदे, पोरग बेवडे, कर्ज बाजारी आहे. हराम खोरा, तू तर गेला आता. मी मजा घेत होतो पाहुणे यायची. तू इथं? तुम्ही कसं ओळखता हिला? मी बायकोय नाही. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. रैम्बो खुश हुआ.